Good morning, students. Today we are going to start the remaining part of our 8th standards lesson number second. Okay, auxiliary and models. Look here. Use of model verbs. Use of model verbs. After model verbs, we use the base form of verbs. Base form of verbs आपल्याला पाहायचं आहे. Okay. Ought is an expectation. We use ought with the to infinitive. Okay, आपण ought to कधी वापरतो? Infinitive सोबत आपण काय करतो? Ought to वापरतो. In previous period we learned about the primary auxiliary verb and modal auxiliary verb. Okay, in today's period we are going to learn the uses of models. The uses of models जे आपले modal verbs आहेत किंवा प्रायमरी ऑक्सिलरी सोडून जे दुसरे वर्ब्स आहेत त्याबद्दलची आपण आज माहिती घेणार आहोत. ओके, लेट्स बिगिन. फर्स्ट वन इज can, could, may, might. In today's period we are going to learn only can or could. The first one is here. We often use can to talk about ability. आपण नेहमी can चा उपयोग करतो. can हे मॉडल ऑक्सिलरी आहे. याचा उपयोग कशासाठी करतो? टू टॉक अबाउट ॲबिलिटी. ॲबिलिटी दाखवण्यासाठी आपण या कॅन या मॉडल ऑक्सिलरीचा उपयोग करतो. वी ऑफन यूज कॅन टू टॉक अबाउट ॲबिलिटी. ओके, फॉर एक्झाम्पल लुक हियर द एक्झाम्पल. ही कॅन स्पीक 6 लँग्वेज. ही कॅन म्हणजे शकणे, ॲबिलिटी which shows the ability. ability म्हणजे काय? त्याची शक्यता समजून सांगतो, किती पात्रता आहे. ओके, he can speak 6 languages. तो 6 लँग्वेज बोलू शकतो, 6 लँग्वेज. can you swim? नेक्स्ट क्वेश्चन इज हियर. can you swim? तू पोहू शकतोस का? ability विचारलेली आहे आणि हे can हे मॉडल ऑक्सिलरी आहे ते काय इंडिकेट करतं? ability, पात्रता सांगतं. ओके, नेक्स्ट can refers to the present आणि can कधी वापरलं जातं? प्रेझेंट टेन्स मध्ये वापरलं जातं. can refer to the present. could is used for ability in the past आणि हे जे could आहे can प्रेझेंट मध्ये वापरलं जातं आणि could हे कधी वापरलं जातं? पास्ट टेन्स मध्ये वापरलं जातं. रिमेंबर डिअर स्टुडंट्स, can is used in present. can कधी वापरलं जातं? प्रेझेंट मध्ये आणि could हे वापरलं जातं पास्ट मध्ये. दोन्ही इंडिकेट काय करतात? ability. Okay, remember this. Both are indicate or show the ability, but one difference is here. Can is used in present tense and could is used in past tense. Okay, look here. He could swim across the river when he was young. This sentence related with past tense. Look here. He could swim across the river. तो नदीच्या पार पोहू शकत होता when he was young. ज्यावेळेस तो तरुण होता. He was young. ज्यावेळेस तरुण होता. young म्हणजे तरुण असते. ओके, young man आपण म्हणतो त्या पद्धतीचं. He could swim across the river when he was young. Now the next example is here. I think next look here. Can and may are used for permission. आणि या ठिकाणी can आणि may चा उपयोग कशासाठी केला जातो? परमिशन साठी सुद्धा वापरला जातो. can इथे वापरतो आपण ॲबिलिटी साठी आणि दुसरं can आणि may चा उपयोग कशासाठी केला जातो? परमिशन साठी. परमिशन म्हणजे परवानगी. मे आय कम इन, त्या पद्धतीचं. can I go यासारखी जी परमिशन आहे बघा, परमिशन साठी सुद्धा can आणि may या मॉडल ऑक्सिलरीचा उपयोग केला जातो. may is rather formal. may कधी वापरतात? फॉर्मल ज्यावेळेस असेल, औपचारिकता असेल, ऑफिशियल ज्यावेळेस आपण यूज करतो त्यावेळेस may या मॉडल ऑक्सिलरीचा उपयोग करायचा. may या मॉडल ऑक्सिलरीचा उपयोग आपण कधी करणार? ज्यावेळेस आपण फॉर्मल कन्व्हर्सेशन करत असू, संभाषण करत असू, फॉर्मल रायटिंग करत असू किंवा फॉर्मल कन्व्हर्सेशन असेल त्यावेळेस may या मॉडल ऑक्सिलरीचा उपयोग करून आपण परमिशन साठी तिचा उपयोग करू शकतो. can सुद्धा करता येईल फॉर्मल मध्ये. फॉर एक्झाम्पल, यू कॅन और मे बोथ आर यूज हियर. ओके, कॅन और मे आपण दोन्ही पण वापरू शकतो. यू कॅन यूज माय फोन. तू माझा फोन वापरू शकतोस. ओके, परमिशन आहे. यू मे यूज माय फोन. तू माझा फोन वापरू शकतो. या पद्धतीने जर फॉर्मल असेल तर मे वापरायचं, इनफॉर्मल असेल तर कॅन किंवा मे वापरलं तरी चालेल. ओके, कॅन ऑब्लिक मे आय सिट हियर. मे आय सिट हियर, मी ते बसू शकतो का? अशा पद्धतीने परमिशन इंडिकेट करण्यासाठी सुद्धा कॅन आणि मे चा वापर केला जातो. ओके, can is used in present tense and could is used in past tense. Okay, now look here the another point of this topic.
Okay, just a minute. It's going on. Can I sit here? Okay, or may I sit here? May I sit here? Both are used for the permission. Both are used for the permission. Permission साठी आपण दोन्ही सुद्धा वापरू शकतो can किंवा may. Okay. Now look here. Could is also used to ask permission. आता could सुद्धा कशासाठी वापरलं जातं? परमिशन साठी. could हे मॉडेल ऑक्झिलरी हे सुद्धा कशासाठी वापरलं जातं? परमिशन साठी. परमिशन. कॅन आपण पाहिलं ॲबिलिटी आणि परमिशन साठी, पण could हे जे पास्ट मध्ये वापरतात ते सुद्धा कशासाठी वापरलं जातं? परमिशन साठी वापरलं जातं. ओके. could you dash could you pass that book? बघा परमिशन साठी आपण सुद्धा करू शकतो. could you question mark is more polite than can you. बघा could you हे आहे ते more polite आहे कशापेक्षा? can you पेक्षा. can कसं आहे लेस पोलाइट कमी नम्र आहे, पण could हे जास्त नम्रता दाखवतो. पोलाइटनेस म्हणजे काय? पोलाइट म्हणजे नम्र असणे, विनयशील असणे, पोलाइटनेस. ओके. could I use your phone? नम्रपणे विचारलेला आहे, पोलाइटनेसली विचारलेला आहे, आणि कॅन पेक्षा जास्त पोलाइट आपलं कुठलं आहे? could. could I use your phone? मी तुमचा फोन वापरू शकतो का? पोलाइटली विचारलेला आहे. could I ask you a personal question? मी तुम्हाला पर्सनल क्वेश्चन विचारू शकतो का? परमिशन विचारलेली आहे आणि ती पण खूप विनयशीलतेने खूप पोलाइटली विचारलेली आहे. could. could is more polite than can you. Okay. Now look here, the next point. We also use can and could when we make request. बघा आता आपण पाहिलं कॅन कधी वापरतो आपण? ॲबिलिटी आणि परमिशन साठी, could सुद्धा परमिशन साठी. नेक्स्ट पॉइंट, we can use can or could when we make request. ज्यावेळेस आपल्याला रिक्वेस्ट बनवायची असते त्यावेळेस सुद्धा आपण काय करत असतो की कॅन आणि could चा उपयोग करत असतो. could is more polite than can. We already know that could is more polite than can. can पेक्षा could कसा आहे? could. could मॉडेल ऑक्झिलरी. ओके. ते more polite आहे, जास्त विनयशील आहे. Example, look here. The first example is here. Can I have a glass of water? Can I have a glass of water? मला एक ग्लास पाणी मिळू शकतं अशा पद्धतीचा. Could I have something? Could I have something? Question mark. ओके. हे क्वेश्चन आहेत आणि ज्यावेळेस आपल्याला रिक्वेस्ट करायची असेल, आता हे क्वेश्चन म्हणजे कसे आहेत? रिक्वेस्ट बघा क्वेश्चन आहेत. रिक्वेस्ट केलेली आहे, विनंती केलेली आहे. येस नो टाइप मध्ये क्वेश्चन सुद्धा आपण याला म्हणू शकतो, कारण ज्याची सुरुवात कशाने झालेली आहे? ऑक्झिलरी वर्ब ने झालेली आहे. ओके. could I have some tea? Question mark. Next, can of could you get me a ticket? Question mark. can किंवा could चा या ठिकाणी आपण उपयोग करून काय करू शकतो? रिक्वेस्ट करू शकतो, एक विनंती करू शकतो, रिक्वेस्ट करू शकतो. ओके. can of could you get me a ticket? Question mark. और it is a request. ही काय आहे? विनंती आहे. नेक्स्ट, we use may and might. Now the next model auxiliary may and might. आता आपण पाहूया may आणि might auxiliary. ओके. can could आता पाहिलेली आहे, आता नेक्स्ट आहे may आणि might. We use may and might to talk about possibility in the present or future. आता हे may आणि might चा उपयोग कशासाठी केला जातो? काय इंडिकेट केले जातात? पॉसिबिलिटी, शक्यता. आणि ती पण कुठली? प्रेझेंट किंवा फ्युचर मध्ये जी शक्यता असते, प्रेझेंट किंवा फ्युचर मध्ये, प्रेझेंट और इन फ्युचर टेन्स we use that may or might, possibility which indicate the possibility. possibility indicate करण्यासाठी वापरतो. ओके. शक्यता. might expresses a smaller degree of possibility than may. आता might कसं करतं? लेस एक्सप्रेस करतं. लक्षात असू द्या, might expresses व्यक्त करतं. ओके. अ स्मॉलर डिग्री ऑफ पॉसिबिलिटी, कमी शक्यता व्यक्त करतं. कशापेक्षा? दॅन मे. मे पेक्षा कमी शक्यता व्यक्त करतो. ओके. नेक्स्ट, फॉर एक्झाम्पल, ही मे और ही माइट. ही मे और ही माइट बी at home now. Full stop. This one is example. हे काय आपलं एक्झाम्पल आहे. नेक्स्ट,
We can also use could for possibility. आपण could हे कशासाठी वापरतो? Possibility साठी वापरतो, हे आपण आत्ताच पाहिलेलं आहे. Next example, he could be at home now, less sure than may or might. may आणि might पेक्षा कमी शक्यता असताना आपण कशाचा वापर करतो? could चा वापर करतो. He could be at home now. Full stop. Next. In very formal English, may is used to express a wish. फक्त फॉर्मल इंग्लिश मध्ये मे चा उपयोग कशासाठी केला जातो बघा? एक्सप्रेस अ विश. विश म्हणजे काय? इच्छा व्यक्त करण्यासाठी आपण कशाचा उपयोग करतो? मे या मॉडेल ऑक्झिलरीचा उपयोग करतो. मे सक्सेस अटेंड यू. May success attend you. You can easily understand the use of may. Okay, the use of may you can easily understand. Now look here. The can or could shows the ability or permission. Also may or might. Okay, may show the possibility. May or might show the possibility. Look here. Next one is here. That just a minute. Only one line is here. In every formal English, may is used to express a wish. Wish व्यक्त करण्यासाठी वापरतो. May success attend you, and next one, may God be with you. Okay. In this way, we can easily learn about the model auxiliary. Okay. The remaining part of this lesson we will see in next video. Thank you.